बापू म्हणाले, राजा एक काम कर, फक्त एकच सांगतो तुला, हा दुष्काळ माझा नाही आहे आणि जोपर्यंत आपल्या घरातली जर्मनीची भांडी जाऊ दे, हरिबा कुंभाराने दिलेली गाडगी मटकी जाऊ दे, पण जोपर्यंत पळसाची पानं जोपर्यंत आपल्या माळावर येतात नावा द्रोण आणि पत्राळा करून वाढेल तुला, ह्या दुष्काळाला कोणी घाबरायचं नाही. हे वाक्य माझ्या डोक्यात असं ठणकायचं काय विचारायचं नाही. तुम्ही अशा माणसाला ओळखता का ज्याचे वडील झाडाखाली बसून चांबारकाम करायचे, पण आज तो माणूस समुद्रावरती राज्य करतोय? हो, ही गोष्ट आहे सांगलीच्या अशोक खाडे यांची. परिस्थिती इतकी बिकट होती की 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, पण डोळ्यात स्वप्न होतं शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करायचं. मजूर म्हणून काम सुरू केलं, पण जिद्द हारले नाही. आपल्या भावासोबत मिळून दास ऑफशोर कंपनी उभी केली आणि ही कंपनी 5,000हून अधिक लोकांना रोजगार देते. याच कष्टाचं फळ म्हणून की काय 2026चा सन्माननीय पद्मश्री पुरस्काराने अशोक खाडे यांना नवाजण्यात आलंय. एक मराठी माणसाने 7 समुद्रापार स्वतःचा झेंडा रोवलाय. अशोक खाडे यांच्या या संघर्षाला आणि यशाला सलाम करण्यासाठी कमेंट मध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा.